तर हाय फ्रेंड्स, कसे आहात मंडळी? सगळे ठीक आहात ना? सगळे ठीकच असले पाहिजेत. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन व्हिडिओ. ती असणार आहे फूड ब्लॉग. तुम्ही या आधीची व्हिडिओ जी बघितलेली त्यात होते बांगड्याचं चिकलं. तर आता जो ब्लॉग असणार आहे ते आहे टोमॅटोचा सार, जो तुम्ही भातावरती ह्याच डाळ प्रकारे घेऊन खाऊ शकतात. आणि हा जो टोमॅटोचा सार असणार आहे ती कसे बनवले जातात त्याची मी रेसिपी टाकत आहे आता. तर ती रेसिपी बघा कशी आहे, तुम्ही घरी देखील बनवून बघा आणि कशी वाटली ते बनवून खाऊन मग नंतर मला कमेंट करून सांगा. आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, शेअर करा आणि बरोबरून प्रेम द्या. आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला अजून कोणता पाहिजे काय ते पण देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बोलून मला सांगू शकतात कोणता ब्लॉग बनव. तर लाईक दी व्हिडिओ अँड शेअर. व्हिडिओ आता घेतलेली तर आहे आणि हे खोबरं पहिलं थोडं किसलेलं मम्मीने, पण तिचा हात दुखतोय म्हणून मी आता बाकीचं खोबरं किसायला घेतो आणि मग नंतर तुम्हाला किसून जे आहे मी दाखवतो. तर आता हा खोबरं काढलेला आहे तर ह्याला किसीन. एक अर्धी कवड आहे ही पहिली किसीन आणि मग नंतर एक मोठी कवड आहे ती किसून दाखवून याच जी आहे आमची एकदम जुनी आहे वेळी त्याच्यावरती. तर हे जे असतात दाते हे पूर्ण धारदार असतात, तर ह्याच्यापासून हात वाचवून ठेवायचा असतो. आणि ह्याला पण जे असते खूप धार असते. तर आता हे खूप मेहनतीचं काम आहे, तर हे मी तुम्हाला करून दाखवतो कसं किसायचं ते. आणि रेसिपी पण बघा. आज संडे आहे तर आज थोडी मम्मीला मदत करतो. तर खोबरं किसून झालेलं आहे, 1 करोडची किसून झाली आहे. एवढं खोबरं निघालंय. म्हणजे खोबरं जो होता नारळाच्या आत तो एकदम जाड होता मस्त. आज खूप दिवसानंतर व्हिडिओवरती बसलोय, खोबरं किसलोय, मम्मीला हेल्प करतो. झालं तर फिशची रेसिपी जी आहे मी तुम्हाला बनवून दाखवली आणि मग नंतर तुम्हाला ती कशी वाटली की तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. आणि खोबरं किसणं हा मोठा टास्क असतो, ते प्रत्येक मुलांना येत नाही. तर हे मी लहानपणापासून मम्मीला बघत होतो आणि मम्मीला बघून शिकलेलो आहे. तर 1 करवंटी इथं करून झालेली आहे. आता ही दुसरी करवंटी पण आहे. एवढं किसलेलं आहे, अजून हे पूर्ण करून मग भेटतो. व्हिडिओ बघत राहा. तर हे आता 1 कवड होती ती किसून झाली आणि हे एक अर्धी किसून ठेवलेली आहे नंतरसाठी. आणि हे एवढं खोबरं निघालं आहे 2 कवडचं आणि 1 अर्धीचा, म्हणजे 2.5 कवड मी किसून झालेली आहे. एक डब्यात मी भरून ठेवलेले आहे आणि हे एवढं आहे. ते हे पण मी आता रेसिपीमध्ये वापरीन आणि मग नंतर तुम्हाला दाखवीन कशी आहे. तर आता हे तुम्ही बघू शकता जे खोबरं किसलेलं मी त्याचं ते थोडी अर्धी वाटी आम्ही कवड जी असते खोबरं घेतलेलं आहे इकडे. तर इकडे अर्धी वाटी कवड नारळाचं खोबरं, मग नंतर ते 1 टोमॅटो, 1 ते 2 टोमॅटो कापून घेतलेले, मग नंतर पाव कांदा, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा हा जो आहे फूल भरून धने घेतलेले. तर हे पूर्ण इन्ग्रेडियंट्स आहेत. सोबत 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या आहेत, संकेश्वरी मिरची. ती आता काय करणार मी, हे जी मिरच्यांचे जे आहेत मिक्सरमध्ये घालून पहिली पेस्ट करणार. पेस्ट झाल्यावरती मग हे जे सर्व मसाला आहे, जे इन्ग्रेडियंट्स आहे हे मी ह्याच्यात टाकणार आणि मग ह्याची पण प्युरी बनवून पूर्ण एक प्रॉपर चांगली थिक चटणी बनवून मग नंतर ती रेसिपीला वापरणार. टोमॅटोच्या साराला पण तुम्ही वापरू शकता. आणि टोमॅटो जो आहे ह्याच्यामध्ये थोडासा आंबटपणा असतो, तर तुम्ही कोकम ऐवजी टोमॅटो हा थोडा जास्त घेतला तरी चालेल. कारण की ज्यांच्या घरी संधिवात असेल, संधिवाताचा पेशंट आहे, तर त्यांच्यासाठी कोकम हा खूप हानिकारक मानला जातो. म्हणजे त्यांना लगेच मग अंग ते चालू. तर त्यांच्यासाठी हे टोमॅटो तुम्ही थोडं वापरू शकता जास्त. तर ही इन्ग्रेडियंट्स आहेत सगळे. तर तुम्ही बघा, मी आता मिक्सरमध्ये पहिले पेस्ट करून घेतो आणि मग नंतर बाकीची रेसिपी नंतर दाखवतो. तर जसं मी सांगितलेलं टोमॅटोचं सार जे आता आम्ही बनवत आहे, तर त्यासाठी आता तुम्ही इन्ग्रेडियंट पहिले बघितलेच होते. ते तर मी चटणी बनवून घेतलेली आहे त्याची पेस्ट, आणि त्यामध्ये 1 चमचा बारीक हळद पण टाकलेली आहे आणि त्याचं पाणी पण देखील आहे. आणि आता टोमॅटोचं सार बनवायला आपल्याला फोडणी टाकावी लागते. त्यासाठी मी घेतलेले आहेत नंतर परत
4 पाकळ्या लसणाचे त्याला प्रॉपर चेचून घेतलेले आहेत, 5 ते 7 पाकळ्या जे आहेत कोकमाचे, नंतर एक छोटी बारीक टाळ असते ती कढीपत्त्याची आणि अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे प्रॉपर बारीक। तर ज्यांना संधिवात असतात त्यांनी कोकम नाही टाकलं, त्याबदली जर तुम्ही टोमॅटो जे आहे अर्ध्या टोमॅटोपेक्षा तुम्ही एक प्रॉपर अख्खा टोमॅटो चिरून घेतलात किंवा एक आणि अर्धा तरी चालेल। तर आता ही आपण टोमॅटोच्या साराची रेसिपी बघूया आणि मम्मीची रेसिपी जी आहे बघत मी शिकलेलो आहे, तर आता ती मी बनवतो आणि मग तुम्ही पण कशी वाटली व्हिडिओ ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आता मी छोटासा टोप घेतलेला आहे, आता ह्याला गरम करतो आणि मग नंतर बाकीचं इन्ग्रेडियंट्स कसं मिक्स करतो काय आहे ते मी या ह्याच्यात ते तुम्हाला दाखवतो। तर आता मी पहिला गॅस चालू करतो। तर गॅस चालू केलेला आहे आणि आता पहिला 4 चमचा ऑइल टाकणार आहे मी। 4 चमचा तेल टाकलेले आहे। त्यानंतर आता जेवढं काही आहे ते गॅस जे आहे थोडं बारीक ठेवायचं आहे आणि आता हे जे इन्ग्रेडियंट्स मी दाखवलेले जसं लसणाचे पाकळ्या आणि कोथिंबीर ते आता मिक्स करायचे आहे आणि कढीपत्ता। तर हे जे लसण आहे ते मी आता मिक्स करतो। नंतर थोडे कढीपत्त्याचे पाले जे आहेत ते आम्ही घेतलेले ते मी घेतलेले आहे। तर हे आता प्रॉपर मिक्स करणार आणि मग नंतर त्यानंतर मी जे आहे टोमॅटो मिक्स करणार आणि मग नंतर ती चटणी जी आहे ती मी ॲड करणार आणि चवीनुसार मीठ जे असणार ते शेवटला। तर ते तुम्ही बघा। तर 4 पाकळ्या लसणाचे जे मी टाकलेले आहेत ते चांगलं मी तेलात मिक्स करून घेतोय, थोडे गोल्डन ब्राउनिश कलर झाले। तर 4 पाकळ्या जे लसणाचे मी टाकलेले आहेत ते पूर्ण प्रॉपर असं तळून घेतोय, थोडं गोल्डन ब्राऊन कलरचे झाले पाहिजे आणि कढीपत्ता जे आहे ते पण प्रॉपर। आणि आता आपण ॲड करूया टोमॅटो जे आपण अर्धा टोमॅटो जो होता प्रॉपर चिरून। तर हे जे आहे प्रॉपर टॉस करायचं आहे, प्रॉपर मिक्स करून घ्यायचं। प्रॉपर मिक्स करून मग नंतर त्यामध्ये जी आहे आपण जी ही चटणी बनवलेली ती ॲड करायची आहे। तर आता टाइम झालेला आहे, आता या ह्याच्यात ही लाल चटणी मिक्स करायचं। तर आता मी ते मिक्स करतो। तर आता हे 5 चमचे जे आहेत मी चटणी घेतोय, 3 4 5। तुम्हाला जर ही चटणी थोडी कमी वाटत असेल तर तुम्ही 1 चमचा अजून तुम्ही घेऊ शकता। तर हे मी घेतलेली आहे चटणी आणि हे प्रॉपर परत तुम्हाला मिक्स करून घ्यायची ही चटणी ॲड केल्यानंतर। आता एकदम मस्त सुगंध यायला चालू झालेला आहे। आता यामध्ये पाणी ॲड करून घेऊ, जे मसाल्याचं पाणी आपण केलेलं जे मिक्सरमध्ये आपण वाटून घेतलेलं त्याचं, तर ते ॲड करू।
तर हे पाणी जे आहे ते मी ॲड करतो. तर हे पाणी ॲड केलेलं आहे आणि आता चांगलं असं ढवळायचं. तर आता चांगलं असं ह्याला ढवळून घेऊया. मिक्स होऊ दे सगळं मसाला जे आहे. जर तुम्हाला टोमॅटोचा सार बनवताना तुम्हाला असं वाटलं की क्वांटिटी कमी आहे येथे, तर तुम्ही यामध्ये जी आपण चटणी बनवलेली टोमॅटोची आणि मिरचीची येथे ॲड करून खोबरं वगैरे, तर ते सगळं तुम्ही अजून ॲड करू शकता आणि पाणी टाकून तुम्ही ह्याचा क्वांटिटी जी आहे ती वाढवू शकता. तर हे जे आहे चांगलं आता ढवळत बसायचं आहे कमीत 5 ते 10 मिनिटांसाठी. आणि मग नंतर ह्याला प्रॉपर कड येईपर्यंत कड येऊन द्यायचं आहे. आणि कड आल्यानंतर तुम्हाला थोडंफार जे आहे कोकम जे आहे ते टाकायचं कड आल्यावर. तर आता हे प्रॉपर आता मिक्स केलेलं आहे पाणी येथे ॲड करून मसाल्याचा. तर आता थोडं एक उबाळ येऊन देतो आणि टोमॅटोचा सार आणि टोमॅटोच्या सारात आता मी थोडं कोकम टाकतो. असं करणार. तर हे कोकमांचे प्रकार कोकम टाकून वगैरे आता हे चांगलं प्रॉपर मिक्स करायचं. याला प्रॉपर एक उकळ येऊन देऊया आणि मग नंतर थोडं एक चवीभर मीठ टाकून आपण मग गॅस बंद करूया. तर रेसिपी ही आहे. कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि जे माझ्या चॅनलवरती न्यू असतील तर त्यांनी सबस्क्राईब करा. तर आता थोडंफार गॅस वाढवून ठेवू. तर आता 1 चमचा मीठ जे आहे ते प्रॉपर मिक्स करून घेऊया. आणि तुम्हाला जर वाटलं 1 चमचा कमी आहे तर तुम्ही थोडं नावाला किंचित असं मीठ टाकू शकता. तर हे टाकल्यानंतर तुम्हाला प्रॉपर मिक्स करायचं आहे आणि चांगलं कड येऊन द्यायचं. तर हे आपलं झालेलं आहे टोमॅटोचा सार रेडी. तर आवर्जून तुम्ही बनवा घरी. आणि कसं वाटलं, जे व्हेज खातात त्यांच्यासाठी पण हे चांगलं आहे. तुम्ही जर यामध्ये फिश टाकलात तर हे टोमॅटोचं सार नॉनव्हेजमध्ये कन्वर्ट होईल. जर फिश ॲड नाही केलं तर हे व्हेजवाले पण खाऊ शकतात आवर्जून. तर टोमॅटोच्या साराची व्हिडिओ कशी वाटली ती तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि जे चॅनलवरती नवीन असतील ते सबस्क्राईब करा. तर ही होती आजची व्हिडिओ. आता बाय.